नमस्कार मित्रांनो, सध्या आपलं सोयाबीनसाठी म्हणून आपण हे बेड सोडत आहोत बरं का. याच्यामध्ये आपला शेवगा आहे, पण शेवग्यामध्ये एक आंतरपीक सोयाबीनचं आरामात निघते. यावर्षी पाऊस भरपूर झाल्यामुळं बेड सोडता आलं नाहीत, पण एक 7-8 दिवस झालं पाऊस जरा बंद आहे आमच्याकडला. तरी पण रानं भरपूर वल्लीत, तरी पण आपण कोशिश करून त्याच्यामध्ये बेड सोडायलो. कारण आपण 1 वर्ष झालं बेडवर सोयाबीन केलेलं आहे, म्हणजे गेल्या वर्षीपासून. तर आपल्याला त्याचा अनुभव चांगला आलेला आहे आणि उत्पन्नात चांगली वाढ झालेली आहे. गेल्या वर्षी आपल्याला फक्त अगोदर 7-8 क्विंटलच निघत होतं. गेल्या वर्षी आपल्याला एकरी 11 क्विंटलचा उतारा पडलेला आहे. मग आपण दुसरं कशाला म्हणजे पारंपरिक जाण्याची गरज पडत नाही ना आता. मग माझ्या तर मनानं ज्यांची रानं जिथं पाणी थांबते किंवा अति पावसामुळे जर प्रॉब्लेम होत असतील, तर त्यांनी आत्ताच जर शक्य असेल तर बेड सोडून घ्या आणि बेडवर टोकन पद्धतीनं सोयाबीनची लागवड करा. एकरी फक्त 15 किलो बियाणं लागते. एकतर बियाण्याची बी बचत आणि उत्पन्नात वाढ. आणि ह्याच्यातलं विशेष तुम्हाला समजते का, आता हे जे आपण बेड सोडायलो तर आपण बेडच्या या दोन्ही टोकाला सोयाबीन लावायचे. आणि मित्रांनो, विशेष आता तुम्ही 3.5 फुटाचे बेड सोडू शकता. हे आपण 4 फुटाचे बेड सोडलेले आहेत, कारण आपला शेवग्याच्यामधला अंतर होता तो 12 फुटाचा अंतर आहे. त्याच्यामुळे आपण 4-4 फुटाचे बेड सोडलेले आहेत. तर बेडच्या दोन्ही टोकाला आपल्याला लावायचे सोयाबीन टोकन करायची. आणि किती जरी पाऊस पडला तरी बेड म्हणजे म्हणजे बेडवरचं पूर्ण पाणी खाली सरीत निघून ते पाणी निघून जाणार आहे. जेणेकरून सोयाबीनच्या झाडाला कितीही पाऊस पडला तरी त्याचा काही फरक पडणार नाही. आणि जे चवाळाची रानं असतात ना, की जिथली वलच हटत नाही, त्यांच्यासाठी तर हा एकदम रामबाण उपाय आहे बरं का. आता यावर्षी पाऊस भरपूर आत्ताच पडला आहे आणि विषय असा आहे की बाबा अजून 4 दिवसांनी पाऊस सांगायला आहे. मग पावसाचं कसं आपल्या घरचं नसते, ते किती पडेल काय पडेल काही सांगता येत नाही. मग सध्या थोडं वापसा कंडिशनवर रानं आलेले आहेत. तर जर शक्य असेल तर बेड पाडून घ्या. आणि बेड पाडल्यास लगेच 2-3 दिवसानं जर तुम्ही टोकन पद्धतीनं म्हणजे पेरणी जरी केली तरी चालते. वल भरपूर झालेली आता काही विषय नाही एवढा. आणि बेड जो असतोय ना, जरा वरच्या टोक आहे ना, असं कार नको व्हायला, थोडं असं शार्प व्हायला पाहिजे बरं का. आपलं थोडं नॉर्मल झालेलं आहे, तसं म्हणावं तसं पडत नाहीत, पण रान वल्लं असल्यामुळे थोडा प्रॉब्लेम येऊ लागला आहे. आणि याच्यामध्ये गवत पण भरपूर झालं होतं, पण आपण गवताला काय करणार आहोत माहिती आहे का. आता हे जेवढं मातीत बुजून जाईल तेवढं गवत तर जातेच, आणि उरलेल्या गवताला आपण ग्लायफोसेटची फवारणी करणार आहोत. लहान गवत आहे, ग्लायफोसेटनं सगळं जाते आणि त्याचा शेवग्यावर काही परिणाम होणार नाही. आणि लगेच आपल्याला दुसऱ्या दिवशी पेरणी पण करायला येते. आणि वल तर भरपूर झाली रानात तेव्हा. मग आता पेरल्यास काय अडचण नाही. आणि वरून थोडा जरी पाऊस पडला तरी भरपूर झाला. ठीक आहे मित्रांनो, धन्यवाद. यावर्षी नक्की टोकन पद्धतीनं आणि बेड करून सोयाबीन करा शक्य असेल तर. जर पाऊस अति असलं तर त्याला कोणीही काही करू शकत नाही. यावर्षी झालं आहे तसं. धन्यवाद.